लागवी नक्कीच ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसाठी अवघे 3 तास उरलेले आहेत। ब्लू सी मुंबई हॉटेल येथील या हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। खरं तर 11 वाजता पत्रकार परिषद सुरू होणार आहे। त्यापूर्वी ठाकरे बंधू ही स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील, त्यांना वंदन करतील आणि त्यानंतर खरं तर या ठिकाणी वळीच्या दिशेने रवाना होतील। आज महत्त्वाचं स्थान खरं तर ब्लू सी म्हणून ओळखलं जातंय, कारण याला ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद पार पडली होती। या संदर्भात युती घोषित केली होती। निवडणुकीसाठी 50-50चा फॉर्म्युला होता, मात्र ती युती नंतर तुटली आणि हेच ऐतिहासिक स्थळ आहे। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणणारा जो काही त्यानंतरच्या घडामोडी घडत गेल्या त्या याच हॉटेलमधून झालेल्या पत्रकार परिषदेनंतर झालेल्या होत्या। कारण विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली, यानंतर काही यश अपयश मिळत गेलं, मात्र आता याच हॉटेलमध्ये दुसऱ्या युतीची घोषणा करण्यात येणार आहे। काल संजय राऊत यांनी सुद्धा म्हटलं की हे ऐतिहासिक स्थळ आहे खरं तर ज्या ठिकाणी पत्रकार परिषद किंवा युतीची घोषणा होणार आहे। या हॉटेलमध्ये सध्या आपण बघतोय पत्रकार परिषदेची तयारी सुरू झालेली आहे। खरं तर 3 तासामध्ये या ठिकाणी काही वेळामध्येच मनसेचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते जमतील। खरं तर मोठ्या संख्येने ठाकरे बंधूंची युती या ठिकाणी घोषित करण्यासाठी नेते पदाधिकारी जमतील। एक वेगळा उत्साह मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये राजकीय नेत्यांमध्ये जे ठाकरेंचे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल। मात्र आजपासून युतीतून प्रचाराला सुरुवात होईल। प्रचाराच्या दृष्टीने काही महत्त्वाचे या ठिकाणी घोषणा केल्या जातील। त्या संदर्भात जाहीरनामा सुद्धा या ठिकाणी ठाकरे बंधू प्रकाशित करणार आहेत। कोणत्या मुद्द्यांवरती अर्थातच मराठी माणूस आणि मराठी माणसं